या माणसाला तुम्ही ओळखतच असाल, याच्याविषयी मी काही सांगायलाच नको, कारण गेट्स नाव असलेल्या या माणसाच्या आयुष्यामध्ये विंडोज मधनं पैसा आलेला आहे. शाळेमध्ये अयशस्वी ठरलेला हा विद्यार्थी, शाळेतल्या शिक्षकांनी सांगितलं की हा नालायक मुलगा, याला काही पुढे शिकू शकणार नाही. मला सांगा, याच्या आई वडिलांना कॉम्प्युटरचा क तरी माहिती होता का? अनेक जण मला सांगतात की आमच्या आई वडिलांनी काही केलेलं नाही, काही करून ठेवलेलं नाही, मग आम्ही कसं पुढे जाणार. सगळ्या जगामध्ये संगणकाची आणि इंटरनेटची गरज पडेल हे माणसाने ओळखलं, आणि नुसतं ओळखलंच नाही तर त्यात बदल करत आला. केवळ एक विंडोज काढलं नाही, विंडोज 2000 आणलं, विंडोज XP आणलं, विंडोज विस्टा आणलं, सतत बदल करत चाललेला आहे. एकदा त्यांनी त्याच्या चार्टर्ड अकाउंटंटला विचारलं की माझ्याकडे आजच्या तारखेला किती पैसे असू शकतील. चार्टर्ड अकाउंटंट म्हणाला 150 पेक्षा अधिक माणसं जर पैसे मोजायला ठेवली ना तुमची, तर आणखीन 2.5 वर्ष लागतील, तेव्हा कळेल तुमच्याकडे साधारण किती पैसे असू शकतील, आणि तोपर्यंत तुमची संपत्ती आणखीन वाढलेली असेल. कारण जगाच्या कानाकोपऱ्यात कुठे ना कुठे आता या क्षणाला विंडोज सॉफ्टवेअर विकत घेतलं जातंय, जेव्हा कॉम्प्युटर विकत घेतला जातोय. करोडोच्या संख्येने पैसे याच्याकडे येत आहेत, आणि हा जगातला प्रचंड मोठा असा दाता आहे, लोकांसाठी खर्च करतोय. यशस्वी झालेला हा माणूस केवळ त्याच्या कष्टाने आणि आत्मविश्वासाने तो यशस्वी झालेला आहे.